नमस्कार, मी तेजस. महाराष्ट्राचा आखाडामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि पंढरपूर तालुक्यातला जो कायम चर्चेत असतो तो लक्ष्मी टाकळी जिल्हा परिषद गट. या जिल्हा परिषद गटाचे भालकेंचे उमेदवार अ, वैभव कांबळे आपल्या सोबत आहेत. खरं तर सर्वसामान्य घरातून आलेली ही व्यक्ती आहे आणि तरुण आहे, डॉक्टर आहे, उच्च शिक्षित आहे आणि ती सध्या व्यक्ती लक्ष्मी टाकळी जिल्हा परिषद गटात निवडणुकीसाठी उभी आहे. त्या निमित्तानं आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. एकंदरीतच त्यांचं विजन काय असणार आहे, त्यांना या निवडणुकीतून काय साध्य करायचं, ही निवडणूक का लढवायची, ही निवडणूक कशासाठी लढवायची आहे, एकंदरीतच सर्व प्रश्नांची उकल हे आपण या निमित्तानं त्यांच्याशी घेणार आहोत. तर नमस्कार, आपलं स्वागत नमस्कार. आहे महाराष्ट्राच्या आखाडामध्ये. आपल्या सोबत वैभवजी आहेत. वैभवजी, निवडणुकात अंतिम टप्प्यात आली आहे, बोला. गाडीत प्रवास सुरू आहे. हं. काय भावना आहेत, कसा प्रचार सुरू आहे अंतिम अंतिम टप्प्यातला तुमचा? प्रचार आता तुम्ही बघताय सुरू किती हा. आहे. आता ही धावपळ जी आहे, आता ह्या गावातून त्या गावात जायचं, त्या गावातून त्या गावात जायचं, हं. सगळ्यांना भेटी गाठी द्यायच्या. हं. एखाद्या कार्यकर्त्याला नाही भेटलं तर ती म्हणतोय आमच्या गावात तुमचा उमेदवार झाला नाही. हं. आता काल तसं झालं. काल तानाळीत गेलो हं. तर कुर्टीतली लोक म्हणली तुमचा उमेदवार आलाच नाही आमच्याकडे. हं. डॉक्टर साहेब तुम्ही आलाच नाही. परत हं. नाराज होते. परत त्यांच्यासाठी तिथनं तिथं जायचं. हं. प्रचार चालूच राहणार आहे. शेवटचा दिवस आहे. उद्याचा एक शेवट दिवस असेल. प्रचार हा पूर्ण आणि प्रतिसाद हा एवढा चांगला आहे हं. की त्यांना प्रत्येकाला असं वाटतंय की हा माणूस आपल्यातला आहे. हं. हा माणूस म्हणजे मीच आहे. हा. ही म्हणजे उमेदवार म्हणून बघत नाहीत माझ्याकडे, हा. मी म्हणून बघते सगळी. आज तो प्रत्येक म्हणजे शेतकरी असू द्या किंवा आता तुम्ही बघितलं का देवत मग सभेला हं. तिथं आल्यानंतर प्रत्येकाला वाटतंय ही म्हणजे ही पोरग म्हणजे आपल्याला आहे. हो. असं काय नाही की ही नेता आहे हे आहे असं कोण बघत नाही. हं. सगळेजण आपलं म्हणून बघते. खरं तर निवडणूक ही अंतिम टप्प्यात आलाय, उद्या प्रचाराचा शेवट आहे हम्म. आणि इतकी धामधूम सुरू आहे की मुलाखतीला आपल्याला वेळ मिळाला. अक्षरशः चालू गाडीत मुलाखत सुरू आहे आणि बरोबर. एवढी जी घाई आहे ती घाई कसं नाही, वाटतं ही? घाईचा विषय म्हणजे काय झालं एकतरी आम्हाला वेळ मिळाला कमी. हा. अचानक इलेक्शन लागली. हा. त्यानंतर आपलं अजितदादांचं तसं झालं. हा. त्यामुळं 3 दिवसात दुखवटा होता. त्यामुळं आम्हाला म्हणजे वरनं पक्षाचा आपला आदेश दिला की बाबा पार्टीने सांगितलं की 3 दिवस आपण काही करायला नाही. आता मग विरोधक गावातनं गाड्या फिरवत होते. मग सगळेजण त्यांचा प्रचार करत होते. त्यांना काय माणुसकीचा प्रकार नाही. आम्हाला सांगितलं काय दादानी अजिबात कोणी काय करायचं नाही. आपण 3 दिवसाचा दुखवटा जाहीर केलेला आहे शासनानंच. त्याच्यानंतर आपण जो काय असेल ते प्रचार सुरू नारळ फोडूया. आम्ही तिथून नारळ फोडण्यापासून आम्हाला वेळ कमी मिळाला. त्यामुळे आता ही पळापळी ही चालत राहणार आहे आमची. आज उद्याचा एक शेवटचा दिवस मिळत. आता अक्षरशः आम्हाला दादाला 2-3 सभा घ्यायच्या होत्या. सभेला सुद्धा आमचं मॅनेजमेंट जुळलं कारण किती आम्हाला वेळ कमी मिळाला. त्यामुळे ही पळापळी चालू आहे. आता इथून आता जायचं कुर्टीतल्या लोकांना भेटायचं, त्यांना सांगायचं बाबा आलो मी तुमच्याकडे. परत तिथून जायचं टाकळीत, परत टाकळीत त्यांना भेटायचं, परत सकाळी अजून जायचं. हे आता चालूच राहणार आहे आता. मग हे ठरलं कधी? आता आपण तर डॉक्टर आहात, उच्च शिक्षक आहात, हे ठरलं कधी की आता निवडणुकीला उभं राहायचंय? नाही ठरलं. राजकारणाचा माझा म्हणजे हेतू नव्हता की आपण राजकारणात येऊ असं नव्हतं. ते माझ्या कधी मनातही नव्हतं. झालं असं की आता बरेच दिवस झालं. आज मी 10 वर्ष ते 15 वर्ष झालं. आज माझ्याच घराला रस्ता नाही. मी बरेच वर्ष कॉलेजला असताना शाळेला असताना तसंच जे रस्ता आहे ते तसंच पाऊस पडला तर गाड्या तिथनं जात नाही. त्या चिखल. मग मीच म्हणलं आता कदाचित आपल्यालाच काहीतरी बदलायचं. आज आपण किती जण नेत्यांकडे गेलो, साहेब असं आहे, गावातल्यांकडे गेलो, पुढाऱ्यांकडे गेलो, पुढारी म्हणतात आज करू उद्या करू. पुढारी काय करणार, एक मोरमाची खेप आणून टाकणार, त्याच्यावर आम्हाला झालं. असं बरेच वर्ष चालत आलं. त्यामुळे आता म्हणलं कुठेतरी आपण निर्णय घेतला पाहिजे. आज माझी अवस्था अशीच सगळ्यांची अवस्था आहे. आज जी मी बघतो तीच सगळ्यांची अवस्था ती. आज तुम्हाला सांगू प्रत्येक गावात जावं, प्रत्येक जण फक्त एक करतो, आज होईल उद्या होईल ह्या आशेवर बसतो. पण कोण म्हणत नाही की मी उतरून आणि मी करील. म्हणून मी म्हणलं आज मी उतरल, मी करून दाखवतो तुम्हाला. आपण समोर आलो तरच. आज कोणीतरी उभारलं पाहिजे, आज कोणीतरी लढलं पाहिजे. तर आज असंच जर सगळ्यांनी म्हणलं मी करतोय आज ती करतोय म्हणून त्याच्याकडे बघा, ही करतोय त्याची वाट बघा, कोणच उतरणार नाही. आज रस्ता नाही, पाणी नाही, बऱ्याच अडचणी येत्या. आज तुम्ही आरोग्याची अवस्था बघा काय. आज प्रत्येक ठिकाणी जावं आरोग्य केंद्रावर, तिथं डॉक्टर येतो. डॉक्टर तिथे 1 तास थांबणार, 2 तास थांबणार, परत डॉक्टर नसते. त्या डॉक्टरांची चुकी नाही. आज जर तुम्ही मला आरोग्य सेवक आणला, तिथे जर तुम्ही राहायची सोय व्यवस्था केली. आज तुम्ही जायचं कुठल्याही आरोग्य केंद्रात, तिथे जाऊन तुम्ही तिथली शौचालय बघा किंवा मोतारी सुविधा बघा,
आज तिथेही घाण तशीच आहे. मग हो. कुठला डॉक्टर तिथे थांबा, त्यांची राहायची सोय नाही, त्यांना स्वतंत्र हॉस्टेल नाही, म्हणजे राहण्यासाठी हॉस्टेल नाही, किंवा डॉक्टरांना रेसिडेन्शियल काय नाही. मग त्यांनी तर का थांबायचं, तर कुठं थांबा अशा घाणीत, म्हणून डॉक्टर थांबत नाहीत. हे लोकांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीत यायचंय. नाही, प्रश्न हे लोकांचं नाही, तर प्रश्न माझं मी म्हणजे लोक माझ्यासाठी नाहीत. जनता म्हणजे मीच आहे, मी म्हणजे त्यातलाच एक कार्यकर्ता आहे. आज मी लढतोय म्हणजे ती लढते, आणि त्याच्या पुढे जाऊन आज आमच्या आरोग्यातले आमचे डॉक्टर असतील किंवा इतर क्षेत्रातले सगळेजण असतात, सगळ्यांसाठी मी लढणार. मी एकट्यासाठीच नाही की मी आता आलोय म्हणजे ह्यांच्यासाठी रस्त्यापायी मी आलोय, असं नाही. आता विजेचा प्रश्न बघा तुम्ही, सोलार आहे ते, शासनाने सोलारचा प्रोजेक्ट दिला, स्कीम काढली, त्याच्यात मध्ये सुरुवातीला त्याचे पैसे भरायचे येतात. आता किती 25चा डीपी किती 25चा आहे, 50चा आहे, सॉरी 3चा आहे, 5चा आहे, 7.5चा. त्याच्यामध्ये आता मला सांगा 30,000 भरा काहीतरी लमसम काहीतरी, त्यानंतर 40,000 भरा. हे शेतकऱ्याकडे जर पैसे असतं तर शेतकऱ्यांनी मग डीपी बसवलं असते राहणार. बरोबर. आज सोलार तुम्ही शासन देते काय स्कीम, आमची अशी योजना, पण त्याचं भरायचे पैसे कोणी सुरुवातीला, यांच्या शासनाच्या मस्त योजना आहेत सगळ्या. आज जलजीवनची योजना आहे, तिथं काय जलजीवनची योजना काय सांगते, पाणी पाणी- हर घर नल हर हा, जल जल. पण काय त्यांची योजना, पाणी वापरायचं पाणी वेगळं आणि पिण्याचं पाणी वेगळं. हो. हाय का आता कोणाच्या घरात असं दिलं का शासनानं कोणाला? ही फक्त कागदावरच योजना, आणि जरी दिलं असेल तरी मला सांग कोणाच्या घरापर्यंत पाणी पोहोचलं? अच्छा. असं अनेक प्रश्न आहेत. मी म्हणत नाही एकच प्रश्न आहेत, पण आता कुणीतरी आवाज उठवला पाहिजे, कुणीतरी उठून बोललं पाहिजे, तर बाबा कोणीतरी त्यात पुढाकार घेतला पाहिजे की बाबा मी करीन म्हणून. आज मला वाटलं माझ्या अडचणी येत्या, मला स्वतःलाच अडचणी येत्या, म्हणून मी स्वतः उतरलो. मग हे सगळं सुरू असताना तुम्ही मला वाटतं अपेक्षा उमेदवारी अर्ज दाखल केला, हो, बरोबर? मग हे भगीरथ दादांशी कधी ठरलं की आता दादांचा पाठिंबा घ्यायचा, ही निवडणुकीतनं पुढे जायचं? ते कसं झालं हे असं दादांनी तुम्हाला पाठिंबा देणं? आणि दादांनी पाठिंबा देण्याचं कारण असं झालं, मी अर्ज भरला, मी ज्यावेळेस अपक्ष अर्ज भरला त्यावेळेस मी नंतर माघारी घ्यायची वेळ आल्यानंतर जी जनता आहे, जी लोक आहेत ती आज आमच्या गावातले असो, गादेगावचे असो, किंवा खर्डीचे असो, भवळीचे असो, असं सगळ्याच गावातून त्यांनी मला म्हणजे तू जर अर्ज माघारी घेतला तर आम्ही परत तुझं कधी म्हणजे वाईटपणा झाला असता, म्हणजे त्यांच्याकडनं मला अपेक्षा अशी येत्या की तू काहीतरी करून दाखवशील, म्हणून त्यांनी मला माघारी घेऊ दिलं नाही. आणि त्यानंतर परत प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांनी दादाला सांगितलं, दादा हा पोरगा कामाचा आहे, ही पोरगा काहीतरी करून दाखवतोय आणि सुशिक्षित आहे. त्यामुळं दादानी सुद्धा विचार केला आणि दादानी मला बोलवून घेतलं, डॉक्टर असं असं आहे, मग आम्ही तुम्हाला पुरस्कृत करतो, तुमची तयारी आहे का? मी विचारलं, दादा तुम्ही जर म्हणत असाल तर मी तुमच्याकडे यायला तयार आहे. म्हणून मी दादाकडे गेलो, आणि दादांचा विषय म्हणजे नानांची कामं. आज मला सांगा त्या पार्टीत जाणं म्हणजे माझ्यासाठी पण मोठी संधी आहे, कारण आज ती सुद्धा काय नानाचा तिथं आशीर्वाद आहे. आज तिथं काही कारणास्तव सत्तेत नाही ती, पण जरी नसून सुद्धा आज ती कामं करते. त्यामुळे मी तिकडे गेलो, आणि दादानी मला पाक लहान भावासारखं. आता मला सांगा, माझी कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा कुठला माझा राजकीय वासा नाही, तरी सुद्धा दादा मला प्रत्येक ठिकाणी, डॉक्टर असं असं आपल्याला करायचं आहे, आपलं चिन्ह वेगळं आहे, तुम्ही गावात सगळ्यांना बोला, त्यांना समजावून सांगा की आपलं चिन्ह असं आहे, आपलं चिन्ह वेगळं आहे. तरी दादानी मला प्रत्येक वेळोवेळी सांगतात, डॉक्टर आज आपल्याला इथे सभा घ्यायची आहे, तुम्ही इथे सगळ्यांना बोलवा, आज कुठे घेऊ द्या सभा. दादानी बारक्या भावासारखं मला हे केलं. म्हणून मी जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत मी बालकी परिवाराला सोडणार नाही. आणि 2029ला मी स्वतः मला किती कष्ट घ्यायला लागलं, भगीरथ दादाला आमदार करणार. मी आज तुम्हाला सांगतो, मी लिहून ठेवा, 2029ला भगीरथ दादाच आमदार असणार. राजकारणाची पार्श्वभूमी नाही म्हणता, कसं कुटुंबात कसं, हे तुमचं कुटुंब कसं आहे, कुटुंबाबद्दल काय सांगा? आमचं कुटुंब एक सर्वसामान्य साधारण म्हणजे एकदम गरीब घरचं. आमचं कुटुंब आज ही आम्ही एकत्र फॅमिली, ना आमच्यात कुठं वाद आहे, विवाद आहे, ना कुठं. आता तुम्हाला माहित आहे कुठं तरी एक क्वचितच एकत्र राहतील लोक, सगळीजण घरात काहीतरी भांडणार तर बाहेर येते, पण आमचं परिवार आजही एकत्र आहे. आमची आजी आहे, म्हणजे आम्ही लहानपणापासून म्हणजे एवढं हालाकीचं जीवन होतं. माझी स्वतःची आजी भाजी म्हणजे दुसऱ्याच्या रानात, आम्हाला शेती नव्हती, दुसऱ्याच्या रानात जाणार, भाजी काढणार. आता आम्ही राहायला टाकळीत, आजी आमची कुर्टी द्यायची, तिथल्या लोकांच्यातली भाजी काढायची, त्यानंतर ती सकाळी विकायची. त्यानंतर वडिलांनी आज मुंबईमध्ये कित्येक तरी वर्ष 7 वर्ष हमाली केली.
त्यानंतर मुंबईवरून इकडं पंढरपूर आल्यानंतर म्हणजे थोडा माल घेऊन यायचं, ही माल इथे चपल्याचा विकायचं, त्यानंतर परत मुंबईला जायचं. असं आठवड्यातनं 2 ट्रिप वडिलांच्या व्हायच्या. त्यानंतर वडील परत काही दिवसांनी मुंबई सोडली. त्यानंतर पंढरपूरला आल्यानंतर वडिलांनी काय केलं, गाडा लावायला चालू केला. कारण दुकान नव्हतं, जागा नव्हती, पैसे नव्हते. गाडा लावायचा, भाड्यानं गाडा घ्यायचा, त्याच्यात चपल्या आत ठेवायच्या, ती विकायच्या त्या मंदिराच्या कडेने. त्यानंतर परत वडिलांनी डहाळा सुद्धा ऐकलाय. सकाळी पहाटे 5ला उठायचं, 500-1000 डहाळा लोकांच्या शेतातला जाऊन काढून आणलेला असायचा, त्याच्या पेंड्या बांधून विकायचा. 12 वाजता ती डहाळा संपवायचं. त्यानंतर परत गाडा लावायचा देवळाकडे, परत चपले. आणि मी लहानपणापासून म्हणजे 4थी पासून म्हणजे जसं मला कळतं तसं मी वडिलांसोबत चपली विकली. आजही मी विकतोय. मी कॉलेजला असताना आम्ही इथं रुक्मिणी शाळेला होतो. मी तिथं आमची 12ला शाळा सुटायची. त्यानंतर मी काय करतो, तिथून दुकानात जायचो, तिथून दुकानात थांबायचो. म्हणजे असं काय नाही की आम्हाला म्हणजे कष्ट किंवा लाज असं काही वाटत नाही. आजही मला दुकानात गेलं मी बसतो, वडील मुंबईला गेलं तर मी दुकानात थांबतो. त्यामुळे मला व्यवसायाबद्दल काय अडचण नाही. फक्त मी राजकारण येण्याचं कारण काय, आज माझी परिस्थिती आहे ती सगळ्यांची, म्हणून मी आता आलो. अत्यंत हलाखीची आणि मुळात काय सांगू, सगळ्या शेतकऱ्याला वाटतं आज माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, आज माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे. पण का नाही, तर काय त्यांची अवस्था आहे. आज शेतकऱ्याची मला सांगा, द्राक्षाची काय अवस्था आहे, डाळिंबीची काय अवस्था आहे, त्यांनी पिकवायच किती आणि विकायच किती. आज मला सांगा तुम्ही, एखाद्या शेतकऱ्यानं पाऊस पडला, त्याची बाग फेल गेली, उद्या त्या शेतकऱ्याने ते हाही औषधाच पैसे दिले त्यांच्याकडे नसते, त्याच्या मुलाला शिकवायचं कुठं. आज सगळीच मुलं हुशार असते असं नाही, प्रत्येक मीडियम असते ती, काय ज्या त्या ह्याची असते ती. मग ते कुठला तर पालकाला वाटतं बाबा माझा मुलगा असा, मग त्यानं कुठनं तर पैसे आणायचे, याजन काढून कुठनं तर सावकाराकडे आणायचं, बँकेकडे कर्ज घ्यायचं, कुठल्या तरी शाळेत टाकायचं, का तर माझं पण पोरग चांगलं झालं. मग ह्या कर्जात शेतकरी हार येतो, मग आत्महत्या करणं, मग अशा बऱ्याच गोष्टी होत जातील. त्यामुळे मला ही सगळं थांबवायचं कुठं. आज मला काय म्हणायचं आहे, जर झेडपीच्या शाळा किंवा माध्यमिक शाळा ही जर तुम्ही चांगल्या सुखसुविधा दिल्या, तिथला स्टाफ चांगला दिला, तर कशाला मला सांगा शेतकऱ्याची पोरं दुसऱ्या बाहेरच्या इंग्लिश मिडियमला जाते, तिथे शिकणार नाही. ती शेतकऱ्याचं कर्ज कमी होणार नाही, फीचं टेन्शन, त्यांचं राहायचं खायचं टेन्शन, घरनं आला गेला, शाळेत गेला, म्हणजे अशा गोष्टी आहेत. ह्याच्यासाठी मला उतरायचं. तुम्ही डॉक्टर आहे, तुम्हाला डॉक्टर पदवी आहे, शिक्षण कुठे झालं, कधी? माझं शिक्षण मी झेडपीतलाच विद्यार्थी. झेडपीतले? आम्ही तुम्ही सगळेच आज जी एवढ्या मोठमोठ्या पदावर आहेत ना, सगळी झेडपीतून वर गेली होती. आता इंग्लिश मिडियम ही शाळा आता झालेली आहे, सगळी झेडपीतच गेली होती. मग ही अधिकारी होऊ शकते, तर आताची पोरं का होत नाही? बरोबर. तसा विषय ना, मी लहानपण माझं झेडपीत गेलं. त्यानंतर माझं माध्यमिक मी न्यू इंग्लिश स्कूल गादेगावला होतो, 5वी 6वी. त्यानंतर मी 7वी 8वी 9वीला रुक्मिणीला आलो, परत 10वीला गादेगावला आलो. त्यानंतर 11वी 12वी माझी केबीपीला झाली. त्यानंतर मला गव्हर्नमेंटला वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजला नंबर लागला. मेडिकल माझं तिथं झालं सगळं, बीएमएच. त्यानंतर डॉक्टर किंवा मग नंतर आता काय, कुठं पेशा कुठं चालू आहे ना? आता पेशा म्हणजे मी सांगलीत प्रॅक्टिस करत होतो, पंढरपूरमध्ये 1-2 हॉस्पिटलला प्रॅक्टिस करत होतो. अजून प्रायव्हेट माझं चालू होतं हॉस्पिटलचं नियोजन. असं काय नाही की मी राजकारणात आलो हॉस्पिटल सोडणार आहे. तिथं आजही मी हॉस्पिटलचं नियोजन आहे, हॉस्पिटल उभा करून सेवा माझ्या हातनं जेवढी देता तेवढी मी देणार, आणि ह्यातनं पण मला जी सेवा देता तेवढी देणार. टाकळी जिल्हा परिषद गट हा चर्चेत असणारा गट आहे, अनेक ताकदीवान गट या भागात आहे. तर जर काय स्पेशल काय असणार आहे टाकळीकरांसाठी, काय विजन आहे तुमचं? विजन म्हणण्यापेक्षा आमच्या पाठीमागे नानांचा आशीर्वाद आहे. पहिली गोष्ट भारत नानांचा आशीर्वाद आहे. आणि विजन काय आहे, आता माझं एक आहे, मी काय कुठल्या नेत्यावर म्हणा किंवा कोणावर टीका करायला नाही, किंवा मी असं करील तसं करील, मी मोठी आश्वासन पण देणार नाही. मला जी सर्वसामान्यांसाठी करता येईल ती मी करेन. कुठं जी आता योजना असेल, कुठपर्यंत एखादी योजना, आता विहिरीची योजना ती कशी एखाद्याला मिळते, कुठला अपत्र असतो, कुठला पात्र असतो, त्यांना काय कमी आहे त्याची पूर्तता मी करू शकेन. किंवा रस्त्याचे प्रश्न असतील, कुठं जी एखादा रस्ता आज वारंवार सांगून होत नसेल तर ती माझ्यापर्यंत मी करून देईन त्यांना. किंवा जर आता मला सांगा आरोग्याचं, त्यात ज्या आरोग्यात स्वच्छता नसेल किंवा स्टाफ नसेल तर तिथं भरून देण्याचं किंवा स्टाफ ते उपलब्ध करण्याची जिम्मेदारी केली. असे बरेच प्रश्न आहेत. काय एकंदरीतच कसं पाहताय आजचं राजकारण एक तरुण म्हणून, आणि तुम्ही तरुणांचे प्रश्न मांडताय, तरुणांना या राजकारणाबद्दल
काय आव्हान काय असणार आहे तुमचं? तरुणांना माझं एकच आव्हान आहे, आपण कुठेतरी सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. आज मला सांगा, आज जर आपण मागे राहिलो तर नेणार. आज तुम्हाला तरुणांचा प्रश्न काय, ना नोकरी आहे, ना कुठे जॉब नीट आहे, ना कुठे म्हणजे व्यवसायात कोण तरुण कुठं आहे तर ज्याचं ज्याचं वाढवडिलांचा व्यवसाय आहे ते तिथे बसते ते, ज्याला नाही त्याने त्यांच्यात कामाला जाते ते. आज तरुणांनी कुठेतरी पुढे येऊन ह्याच्यावर आवाज कोणीतरी केलं पाहिजे. आज मी म्हणत नाही, आज तुम्हाला एक सांगतो, जी तरुण पळू शकतो ती एखादा वयस्कर पुढारी पळणार आहे का? आज मला सांगा, एखादी योजना आणायची, आता एखाद्याचं काम राहिलं, मंत्रालयात जायचं असेल तर ती पुढारी गावातला काय म्हणतो, मी गावात जाईन तेव्हा तिथं बघू करू. पण तरुण काय करतो, मला कुठेतरी काहीतरी करायची संधी मिळाली, आज मी ती काम घेऊन निघालो, मंत्रालयात असो, कुठं सोलापूरला जायचं असो, कुठेही असू दे, निघालो मी घेऊन, ती काम करून यायचं काम माझं. कारण आम्हालाही कुठेतरी काय संधी मिळाली, काहीतरी करून दाखवण्यासाठीच ना. काहीतरी आपल्या चार लोकांचं म्हणा किंवा गरिबांचं काहीतरी कल्याण करायला मिळालं, संधी मिळाली मला, त्यामुळे मी पळणार आहे. आणि मी आजही सांगतो, मला ही जी म्हणतात ना जेडपीची माणसं गेली की एकदा येत नाही ती, तसं नाही होणार. तुम्हाला मी दमवणार आहे, तुम्ही कामं काढा, मी त्यांना दमवणार आहे. तुमची काही अडचण नसली तरी पण सांगा, कुठला रस्ता नसेल तरी एखादा टाकायचं सांगा, मी प्रयत्न करतो. मी रोज अधिकाऱ्यांना जाणार, रोज बसणार, हे असं असं काम आहे, तेवढं करून द्या. ही माझ्या गटातला माणूस आहे किंवा ही माझ्या गावातला माणूस आहे, याला अशी अडचण आहे, तुम्हाला तेवढं करावं लागतं. मी रोज ताप देणार आहे अधिकाऱ्यांना, त्यासाठी मी आलो. लोक विश्वास ठेवतील का? ठेवणार ना, विश्वास ठेवणार. कारण लोकांनीच मला उभा केलंय ना, मला कुठल्या पुढाऱ्यांनी उभा केलंय. आणि जर तसं काय असतं तर मी माघार घेतली असते. आज जर एवढी मोठी जनता सांगते तू माघार घेऊ नको, तर मी का माघार घ्यायची, का माघार घेणार नाही? आज जनताच सांगते उभा, मग विश्वास लोकांचाच आहे. पुढं गडगंज पुढारी आहेत, मोठमोठे गाव लेवलचे नेते मंडळी आहे, कोणाचं काय आव्हान वाटतं का? काय आव्हान आता तरी मला कोणाचं वाटत नाही. कारण आता एवढा म्हणजे लोकच सांगते ती मला, तू बिंदास तर आम्ही तुझ्या पाठीशी. मग आता आव्हान राहिलं कुठं? जी जनताच मतदान करणार आहे तीच सांगत असेल आम्ही तुझ्या पाठीशी, तर मग कुठलं आव्हान काढलं, काय राहिलं पुढं? जनतेपुढे आव्हान नाही, जनतेपुढे आव्हान नाही. त्यांनाही जनताच निवडून देणार आहे, मलाही जनताच देणार आहे. त्यांना काय त्यांचं पुढारी देणार नाही निवडून, त्यांनाही जनताच देणार आहे. दाखवून जनता कोण कोणाच्या पाठीमागे, कोण काय करतील. आज आमदार अभिजित पाटील असतील, भगीरथ दादा वालके असतील, दोघं एकत्र आलेत, कुठेतरी लोकांमध्ये उत्साह दिसतोय विठ्ठल परिवारातल्या. काय याचा फायदा होईल का तुम्हाला? कितपत फायदा होईल? 100% फायदा होणार. कितपत म्हणण्यापेक्षा 100%. कारण कसं आहे, ही दोघं एकत्र आल्यानंतर वेगळी ऊर्जा मिळते लोकांना. आज लोकांचा एक बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आज दादा एकीकड, आबा एकीकड, लोकांनी मग पळायचं कोणाही मागं, कोणाला धरायचं? आज आपण दोघं मित्र आहे म्हणा, समजा मी एक दादाचा कार्यकर्ता असतो, एक आबाचा कार्यकर्ता. आज कितीतरी लोक मला मागं लागले, तुम्ही तेवढं आबाला बोला बरं का, आबाला बोला बरं का, कारण आबाचं दादाच नाही म्हटलं तर आपल्याला अडचणी, अशा गोष्टी आहेत. त्यामुळे आता बिनधास्त काय जर मला अशी म्हणली, डॉक्टर मी तुमच्यासाठी ओपन कुठं पळणार नाही, मी तुम्हाला जिथं लागेल तिथं मदत करतो, तुमच्याशी पळायला मी येणार नाही, पण मतदानात मी तुम्हाला मदत करतो, अदृश्य शक्ती पाठीशी आहे म्हणायचं. पण आज ती लोक काय म्हणली, दोघं एकत्र आल्यानंतर आम्ही आता ओपन फिरतो, असा विषय. त्यामुळे ही वेगळी ताकद आहे दोघांची. आणि मी म्हणत नाही, सगळी जनता सांगते दोघांनी कायम एकत्र राहू. ही विठ्ठल परिवार जेवढा एकत्र राहील ना तेवढं चांगलं आहे. कारण पुढे जर भविष्यात काय करायचं असेल, आज तुम्ही पंढरपूरची अवस्था बघितली का? आज पंढरपुरात काय डेव्हलप झाले? पंढरपूरच्या पुढे मंगळवेढा गेला, सांगोला डेव्हलप झाला, पंढरपूर का होईना? नाना नंतर काय डेव्हलप केलंय सांग? जी नानाच्या काळात झालं ते अजून काय बघितलं का तुम्ही नवीन? काय जी नानांनी केलेली तीच काम आहे, त्याच्यावरती कुठली काम आहे? त्यामुळं विठ्ठल परिवार हा असा परिवार आहे, येत्या काळात हाच परिवार सगळं जी काय करणार ती करू शकतो. आणि ह्या दोघांनी कायम एकत्रच राहावं ही माझी इच्छा. लोक विश्वास ठेवतील, साथ देतील, देणार की? लोकच सांगते तुम्ही दोघं जण एकत्र या म्हणल्यावर विश्वास ठेवायचा काय? लोकच सांगते तुम्ही एकत्र या म्हणून, साथ कशी नाही देणार मग? तर एकंदरीतच आपण मुलाखतीच्या शेवटाला येऊ. मतदारांना शेवटचं आव्हान काय असणार आहे? उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. मी एकच मतदारांना सांगतो, तुम्ही मला एक संधी द्या, एक आपल्या घरातलं लिकरू म्हणून द्या. काय नेता म्हणून प्रत्येक वेळेस तुम्ही नेत्याला दिली संधी, आता एक आपल्या घरातला कार्यकर्ता चाललाय त्याला कुठेतरी संधी द्या, ती तुमच्यासाठी काय करते एकदा बघा. तर तुम्ही बस सगळ्यांना दिली संधी नाही असं नाही,
मंत्र्यांना पाक तुम्ही पाक एखाद्याला मंत्री केला, एखाद्याला पाक राष्ट्रपती पण तुम्हीच केलाय. जनताच करते जी काय करायचंय ते. पण आज एका आपल्यातलं लेकरू आहे म्हणा, काय असं नाही. मी काय असं, आणि तुम्हाला एवढंही सांगतो, काल परवाच विषय झालता आमचा. आम्ही एक ठिकाणी तनाळीला गेलो, तिथं खुर्च्याही टाकल्या होत्या. आता 2 जण खुर्चीवर बसायचं आणि 4 खाली बसायचं, कितपत पडतंय. मी त्यांना म्हणलं, मी आजही खालीच बसतो, उद्याही खाली बसणार आहे. मला काय काम करायची, मला काय खुर्ची पाहिजे का राजकारण करायचं नाही. मला तुमच्यासाठी काम करायची. म्हणून मी त्यांना एकच सांगणार आहे, काय एक संधी मला द्या. आज तुम्ही सगळ्यांना संधी दिली असेल, पण मला एक शेवटची एक संधी द्या, किंवा एक आपल्या घरातला म्हणून द्या. जसं तुम्ही हक्कानं बोलता, आज भावाला म्हणा किंवा आपल्या घरातल्या एखाद्या सदस्याला बोलता, त्याप्रमाणे मला संधी द्या आणि हक्कानं बोलायचं. मी आज तुम्हाला जेवढं हक्कानं मागतो तेवढं तुम्ही म्हणायचं, डॉक्टर तुम्हाला मी निवडून दिले, मला एवढं एवढं माझं काम आहे, मी तुमचं जर नाही काम केलं तर त्याच दिवशी म्हणून ते मी करणार, एवढं सांगतो. एकंदरीतच आपण पाहिलं की हे आपल्या सोबत लक्ष्मी टाकळी गटाचे उमेदवार जे भालके आणि अभिजित पाटलांचे उमेदवार आहेत, ते वैभव कांबळे होते. अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून शिक्षण घेतलं, कुटुंबाचीही फार अशी काही मोठी पार्श्वभूमी नाही, साध्या घरातून गोरगरिबाचं लेकरू आज टाकळीच्या राजकारणात उतरले, टाकळीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरले. लोक येणाऱ्या दिवसात साथ देतील का हे पाहणं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे. पाहत राहा महाराष्ट्राचा आखाडा.